माय माऊली नमस्कार. आपण श्रीमद भगवत गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीताई अभिवादन करत आहे. लाभ घ्या, इतरांना लाभ द्या. अध्याय 3 कर्मयोग. अर्जुन म्हणाला, बुद्धी कर्माउनी थोर, मानिसी तू जनार्दना, मग कर्मात का घोर, घालिशी मज केशवा, मिश्र बोलून बुद्धीस, जणू मोहात टाकीसी, ज्याने मी श्रेय पावेन, सांगते एक निश्चित. श्री भगवान म्हणाले, दुहेरी ह्या जगी निष्ठा, पूर्वी मी बोलिलो असे, ज्ञानाने साखे जी पावे, योगी कर्म करोनिया, न कर्मारंभ टाळोनी, लाभे नैष्कर्म्य ते कधी, सैन्याशा चक्रियेने, कोणी सिद्धी न मिळवी, कर्मवीन कधी कोणी, न राहे क्षण मात्रही, प्रकृतीच्या गुणी सारे, बांधिले करितातची, इंद्रिय करीती कर्म, मुडत्यास चिरोधुनी, राहतो भोग चिंतुनी, तो मिथ्याचार बोलिला, जो इंद्रिय म्हणाने ती, नेमुनी त्यास राभवी, कर्मयोगात निसंग, तो विशेषची मानिला, नेमिले तू करी कर्म, करणे हेची थोरकी, तुझे शरीर यात्रा ही, कर्माविन घडेची ना, यज्ञार्थ कर्म सोडोनी, लोक हा बांधिला असे, यज्ञार्थ आचरी कर्म, अर्जुना मुक्त संगतो, पूर्वी प्रजेसवे ब्रह्मा, यज्ञ निर्मोनी बोलिला, पावा उत्कर्ष यज्ञाने, हा तुम्हा कामधेनुची, रक्षा देवास यज्ञाने, तुम्हा रक्षोत देवते, एकमेकास रक्षुनी, पावा कल्याण सर्वही, यज्ञतुष्ट तुम्हा देव, भोग देतील वांछित, त्याचे त्यास न देता जो, खायतो एक चोरची, यज्ञात उरले खाती, संत ते दोष जाळीती, रांधिती आपुल्यासाठी, पापी ते पाप भक्षिती, अन्नापासनी ही भूते, प्रजन्यातून अन्न ते, यज्ञ प्रजन्य तो होय, यज्ञ कर्मामुळे घडे, प्रकृतीपासून कर्म, ब्रह्मी प्रकृती राहिली, ऐसे व्यापकते ब्रह्म, यज्ञात भरले सदा, फेरिले हे असे चक्र, ह्या लोकी जो न चालवी, इंद्रियासक्त तो पापी, व्यर्थ जीवन घालवी, परी आत्म्यात जो खेळे, आत्मा भोगोनी तृप्त जो, आत्म्यामध्येची संतुष्ट, त्याचे कर्तव्य संपले, केल्याने वान केल्याने, त्यास भावार्थ सारखा, कोणामध्ये कोणी त्याचा, न काही लोप गुंतला, म्हणून नित्य निसंग, करी कर्तव्य कर्म तू, निसंग करिता कर्म, कैवल्य पद पावतो, कर्मद्वाराची सिद्धीस, पावले जनकाधिक, करी तू कर्म लक्षुनी, लोकसंग्रह धर्मयी, जे जे आचारिता श्रेष्ठ, ते तेची दुसरे जन, तो मान्य करीती जो, जे जे लोक चालवितात ते, करावे मिळवावेसे नसे, काही जरी मज, तिने लोक तरी पार्था, कर्मी मी वागतो चिकी, मीची कर्मी न वागेन, जरी आळस झाडूनी, सर्वता लोक घेतील, माझे वर्तन ते मग, सोडीन मी जरी कर्म, नष्ट होतील लोक हे, होईल संकरद्वारा, मीची घातास कारण, गुंतुनी करीती यज्ञ, ज्ञात्याने मोकळपणे, करावे कर्म तैसेची, येचुनी लोकसंग्रह, नेन त्या कर्मनिष्ठाचा, बुद्धिभेद करू नये, गोडी कर्मात लावावी, समत्वे आचरुनी ती, कर्मे होतात ही सारी, प्रकृतीच्या गुणांमुळे,
अहंकार बळे मूढ करता मी हेची घेतसे गुण आणि हे कर्म जाडुनी वेगळाची मी जाणे तत्वज्ञ गुंतेना गुणात गुणवागता गुंतले गुणकर्मी जे भोलले प्रकृती गुणे त्या अल्पवा जाणणाऱ्यास सर्वज्ञे चळवू नये मज अध्यात्मवृत्तीने सर्व कर्म समर्पुणे फलाशा ममता सर्व सोडुनी झुंजतू सुखे माझे शासने हे नित्य जे निर्मत्सर पाळिती श्रद्धेने नेनते तेही सोडिती कर्मबंधने परिमत्सर बुद्धीने जे हे शासन मोडिती ज्ञानशून्येची हे मूढ पावले नाश जाणतू ज्ञानी हे वागतो त्याच्या स्वभावास धरोनिया स्वभाव अंशी भूते बलात्कार निरर्थक इंद्रिय सेविता अर्थ रागद्वेष हुवे तिथे अंश उदये त्यास ते मार्गातील चोरची उनाही आपुला धर्म परधर्मा उनी भरा स्वधर्मात मला मृत्यू परधर्म भयंकर अर्जुन म्हणाला मनुष्य करीतो पाप कोणाच्या प्रेरणेमुळे आपुली नसता इच्छा वेडीस धरिला जसा श्री भगवान म्हणाले काम हा आणि क्रोध हा गडीला जोर जो गुणे मोठा खादाड पापिष्ट तो वैरी जाण तू तिथे धुराणी झाकिला अग्नी धुळीने आरसा जसा वारेने वेष्टीला गर्भ कामाने ज्ञान हे तसे कामरूप महा अग्नी नव्हे तृप्त कधीची जो जाणण्याचा सदा वैरी त्याने हे ज्ञान झाकेले घेऊनी आसऱ्यासाठी इंद्रिय मनबुधितो मोहपाडी मनुष्याते त्याच्या ज्ञानास गुंडुनी म्हणून पहिला तारा इंद्रियेची जिंकुनी टाळी पाण्यास जो नाशी ज्ञान विज्ञान सर्वही इंद्रिय बोलिले थोर मन त्याहुनी थोरते बुद्धी थोर मनाहुनी थोरती हुनी तो प्रभू असा तो प्रभू जाणोनी आवरी आप आपना संवारी कामहा वैरी तू गांठोणी परोत्परी तू गांठोणी परोत्परी ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः समाप्तम् श्रीकृष्णशरणं मम।